औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. एनसी वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. फायनान्स मधून जास्तीचे व्याज देण्याच्या आमिषापोटी 47 ठेवीदारांच्या रकमा हडप केल्या. या प्रकरणी 1,11,00,000 रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा बरूड तालुका दक्षिण सोलापूर येथील 2 जणांवर मंद्रुप पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी निर्मला गणेश चौगिले, वय वर्ष 50, राहणार बरूड तालुका दक्षिण सोलापूर यांनी मंद्रुप पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बरूड येथील प्रकाश मुकुंदा इटकर मयत आणि त्यांचा मुलगा संजय प्रकाश इटकर यांनी दिनांक 1 जानेवारी 2020 ते दिनांक 31 डिसेंबर 2023 या काळात आरोपी प्रकाश मुकुंदा इटकर, संजय प्रकाश इटकर यांनी श्री आदिशक्ती फायनान्सच्या माध्यमातून आकर्षक व्याजदर देण्याचे आमिष दाखवले. त्यांनी फायनान्ससाठी ठेवीदारांच्या स्वीकारलेल्या या रकमांवर 24% असा आकर्षक व्याजदर देण्याचे आमिष दाखवले होते. फायनान्सच्या नावाखाली पिग्मी आणि रोख स्वरूपात 47 ठेवीदारांच्या रकमा गोळा केल्या. या 47 ठेवीदारांच्या 1,11,17,630 रुपये आणि त्यावरील ठेवीदारांना परत केले नाही. यातील फिर्यादीची आर्थिक फसवणूक करून विश्वासघाताने संगनमत करून रकमेचा अपहार केला अशी तक्रार मयत प्रकाश इटकर आणि संजय इटकर यांच्या विरोधात करण्यात आली आहे. या प्रकरणी निर्मला चौगुले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मंद्रुप पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता 1960 चे कलम 418, 420, 406, 34 नुसार तर महाराष्ट्र सावकारी नियमन ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 1999 चे कलम 3 प्रमाणे प्रकाश इटकर आणि संजय इटकर यांच्या विरोधात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा अधिक तपास मंद्रुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पटवारी, पोलीस उपनिरीक्षक राज डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली मंद्रुप पोलीस करीत आहेत. नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, दक्षिण सोलापूर, भरूर. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभारत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे.